आदिवासी समाज भवनासाठी 9 गुंठे जागा द्या, विश्वास वाघ यांची मागणी। आदिम कातकरी समाजाने शिक्षणाचा ध्यास घ्यावा, विश्वास वाघ। पेनमध्ये आदिवासी समाज भवन उभारणार, वैकुंठ पाटील यांचे विश्वास वाघ यांना आश्वासन। जागतिक आदिवासी दिनानिमित्त रविवारी पेन येथे आयोजित कार्यक्रमात आदिम कातकरी संघटनेचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष विश्वास कानू वाघ यांनी पेन शहरातील 9 गुंठे शासकीय जागा आदिवासी समाज भवनासाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी केली। या मागणीला प्रतिसाद देताना जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती वैकुंठदादा पाटील यांनी आदिवासी समाज भवनासाठी सर्व प्रकारचे सहकार्य करू असे आश्वासन दिले। तसेच शासनाच्या समाज कल्याण, कृषी व पशुसंवर्धन योजनांचा लाभ समाज बांधवांपर्यंत पोहोचवणार असल्याचेही त्यांनी सांगितले। यावेळी बोलताना विश्वास वाघ म्हणाले, इतर समाज आर्थिक प्रगती करत असताना आदिम कातकरी समाज अजूनही मागे आहे। मुलांनी शिक्षण घेतले पाहिजे, बालविवाहासारख्या अनिष्ट प्रथा बंद झाल्या पाहिजेत, तरच समाजाचा विकास होईल। जागतिक आदिवासी दिनानिमित्त सकाळी 10:30 वाजता पेन महात्मा गांधी मंदिरापासून भव्य रॅली काढण्यात आली। एक तीर एक कमान, सारे आदिवासी एक समान या घोषणांनी पेन शहर दणाणून गेले। तारपावादन, लेझिम पथक आणि पारंपरिक वेशभूषेतील समाज बांधवांची ही रॅली दुपारी 1:30 वाजेपर्यंत हॉटेल सौभाग्य इन येथे पोहोचली। सामाजिक कार्यकर्ते रणजित लक्ष्मण पवार यांनी भूषवले। उद्घाटक ज्येष्ठ कार्यकर्ते दामाबाई ठोंबारा यांच्या हस्ते झाले। या प्रसंगी खासदार धैर्यशीलदादा पाटील, जिल्हा परिषद सदस्य ताई जोमा दरवाडा, जिल्हा परिषद सदस्य जनार्दन भासमा, पंचायत समिती सदस्य सुशांत खाकर, सदस्य कमल दत्ता पवार, मंडळ अधिकारी अनंता वाघमारे, ठाकूर समाज संघटना अध्यक्ष जोमा राघो दरवाडा, एकात्मिक आदिवासी प्रकल्प अधिकारी तेजस्वी गलांडे मॅडम यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते। सभेनंतर आश्रमशाळा व समाजातील युवा युवतींचे आदिवासी नृत्य व सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले। प्रतिनिधी किरण बांधणकर सह तेज मराठी न्यूज, पेन, रायगड। आज संपूर्ण समाजाने जे आहे आदिवासी समाजाने जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहाने, आनंदाने या ठिकाणी साजरा केलेला आहे। नक्कीच मी या ठिकाणी सर्व समाजाला सुरुवातीला जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देईन। आणि नक्कीच आमची संस्कृती, आमच्या रूढी, आमच्या परंपरा, आमच्या वेशभूषा असतील आणि आमची संस्कृती असेल, ही जपण्यासाठी खरं तर ह्या दिवशी आम्ही एकवटलं पाहिजे। कारण काय होत आहे की आमची संस्कृती कुठेतरी लोप पावत चालली आहे। आम्ही जगाच्या प्रवाहामध्ये, आता हे स्पर्धेचं युग आहे आणि याच्यामध्ये कुठेतरी पुढे जाण्याच्या ओघामध्ये आम्ही आमची संस्कृती विसरत चाललोय। आम्ही आमची भाषा, आम्ही आमची परंपरा ह्या कुठेतरी विसरत चाललो, ह्या कुठेतरी मागे पडत चाललो। तर हा दिवस आहे की या दिवशी आम्ही एकत्र येऊन मोठ्या आनंदाने जे आहे आमच्या संस्कृतीची आठवण करणं, आमच्या परंपरेची आठवण करणं, आमच्या नृत्य असतील, गीता असतील, या सर्वांची आठवण करून हा दिवस आम्ही या ठिकाणी साजरा करत आहोत। खूप कित्येक वर्षापासून आम्ही इथे बघतोय की आम्हाला स्वतःचं असं समाज भवन नाही। आज पेण तालुक्यामध्ये 40,000च्या वर कदाचित आमची लोकसंख्या, आदिवासी समाजाची लोकसंख्या आहे आणि तरी देखील प्रॉपर असं पेण तालुक्यामध्ये आम्हाला भवन नाही आहे। आणि त्याच्यामुळे मग आम्हाला वेगवेगळ्या ठिकाणी असे कार्यक्रम घ्यावे लागतात आणि ती जागा देखील आम्हाला कमी पडते। आणि त्यामुळे आमची सर्वांची इच्छा आहे की आम्हाला पेण तालुक्यामध्ये एक हक्काची स्वतःची जागा असावी आणि त्या ठिकाणी आमचं स्वतःचं आदिवासी भवन असावं, ज्या ठिकाणी आम्ही मोठ्या उत्साहाने त्या ठिकाणी आमचा कार्यक्रम त्या ठिकाणी करू शकू आणि त्या ठिकाणी आमची संस्कृतीचं प्रदर्शन त्या ठिकाणी आम्हाला व्यवस्थितरित्या करता येईल। सुनील वाघमारे, त्यांची इच्छा अशी आहे की या ठिकाणी खेड्यापाड्यांमध्ये ॲम्ब्युलन्सची व्यवस्था नाही आणि बऱ्याच वेळेला काय होत आहे, मग गरोदर महिला असतील, आजारी मुलं असतील, तर त्यांना ने-आण करण्यासाठी मग एकतर बाईकचा पर्याय असतो किंवा मग कधी कधी मग डोलीमध्येच घेऊन यावं लागतं आणि काही ठिकाणी अशा घटना घडलेल्या आहेत। तर जर का विशेषतः आदिवासी समाजासाठी किंवा जमातीसाठी जर अशी काही ॲम्ब्युलन्सची व्यवस्था जर झाली तर त्यासाठी सुनील स्वतः प्रयत्न करणार आहे आणि त्यासाठी निधी देखील जमा करण्यासाठी तो आवाहन करत आहे। तर मी देखील समाजाच्या वतीने आवाहन करेन की आम्हाला जे ॲम्ब्युलन्स घेण्यासाठी सर्वांनी, जे समाजातील इतरही व्यक्तींनी, दानशूर व्यक्तींनी त्यासाठी पुढाकार घेऊन आम्हाला सहकार्य करावं। आदिवासी समाजासाठी आज आदिवासी भवनाचा मोठा मुद्दा आहे। तर रिंग रोडला एक 8 ते 10 गुंठे जागा
यंत्रणेचं अपयश आहे हे राजकीय